राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट शहरातील गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात आज आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाचे शहर व जिल्हा निरीक्षक तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेच्या खासदारपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. उमेदवारीची घोषणा होताच पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर मिठाई वाटून एकमेकांचे अभिनंदन करण्यात आले. राजेंद्रजी जैन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गणेशपेठ परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र जैन यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. संघटन उभारणीतील त्यांचे योगदान, पक्षनिष्ठा आणि जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांची राज्यसभेसाठी निवड होणे ही विदर्भासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. तिथं निषेध मिळाल्याबरोबर आम्ही विदर्भातले सर्व कार्यकर्ते मोठे खुश खऱ्या अर्थात खूप आनंद झाला. आणि कार्यकर्ता कुटुंबातला प्रमुख आज एक मोठ्या पदावर गेला, राज्यसभेच्या पदावर गेला. त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते, ग्रामीणचे, जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते फार आनंदित झालो की आज विदर्भातला विकास करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे. राजेंद्र जैनसारखा कौशल्य आणि संघटक माणूस या मोठ्या पदावर गेला. कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी मिळेल आणि विदर्भामध्ये एक चांगलं मोठं संघटन होईल इतका आमचा विश्वास आहे. लोकांना, नागपूरच्या लोकांना न्याय मिळाला असं मला वाटते. कारण अनेक फुलभाईच्या व्यतिरिक्त पण अर्थाने आनंद या गोष्टीचा आहे की सुनित्रा वहिनी साहेब ज्या प्रमुख आहे देशाच्या व उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं जे पद होतं राज्यसभेचं ते त्यांनी आमच्या राजेंद्र जैन साहेबांना अलॉट केलेलं आहे. काल डिक्लेअर केलं तेव्हापासून आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि त्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये आज आम्ही फटाके फोडून, मिठाई ओढून उत्साह साजरा केला. अशाच प्रकारे पक्षाने विदर्भाच्या लोकांवर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर पक्ष मोठा निश्चितच आम्ही मोठा करू असा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. आज खूप मोठा दिवस नागपूर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी आहे. कारण की नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन साहेब यांना राज्यसभेसाठी आज अर्ज भरून घेतला आहे. आमच्या नेते आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, तसंच प्रफुल्लभाई पटेल साहेब, सुनीलजी तटकरे साहेब आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय पदाधिकाऱ्यांच्यासाठी घेण्यासारखा निर्णय आहे. कारण की नागपुरातील काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा मानसन्मान आहे की त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना पूर्ण विदर्भात बळकट होणार मग विश्वाच्या सर्वांना आलेला आहे. खरंच आज आमच्यासाठी खूप मोठं आहे. नक्कीच विदर्भाला बरोबर बोलले आपण. कारण की अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पताका आम्ही सगळे शहराध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्षांच्या माध्यमातून इथे चांगल्या रीतीने फडकवत आहे. पण आज आमच्यापैकी एक खासदार होतो आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच पक्ष संघटनेला अजून बळकटी मिळेल आणि पक्ष संघटना मोठी होईल. पक्ष नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य आणि दूरदृष्टीचा असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. राजेंद्रजी जैन यांच्या माध्यमातून राज्यसभेत विदर्भ आणि नागपूरच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल. तसेच विकास कामांसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी यशाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल आणि संघटन विस्ताराला अधिक गती प्राप्त होईल असा आशावादही व्यक्त करण्यात आला. राज्यसभा उमेदवारीच्या घोषणेनंतर दिवसभर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि उत्साह पाहता पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारीच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।